पण ते 100% जमा होईल म्हणून असं सांगितलं, कारण त्यांना आदेश दिले ना. हा सर्वच कंपनी धारकाला आदेश दिले, पण हे ओरिएंटलचं काम आहे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात. हो माहित आहे. ओरिएंटलचं काम स्लो आहे. हा HDFC कंपनीचं काम असतं तर आतापर्यंत आपल्याला पीक विमा भेटला असता 100%. अच्छा. नाही ते काल परवा दिवशी ते लोकमत वरती न्यूज होती, त्याच्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचाच उल्लेख होता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. हो, सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना म्हणजे सोयाबीन वाल्यांना पहिले दिलं अग्रिम. हो 25%. हा, कापूस धान आता सुरू आहे, आता वाटप. अच्छा, कुणाला तरी जमा झाले का? जमा झाल्याची मेसेज तर अद्यापपर्यंत आलेली नाही, पण ते प्रोसेस चालू आहे म्हणून सांगितलं. कारण जिल्हा जो प्रतिनिधी आहे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचा चंद्रपूरचा, हा त्यांनी सांगितलं की येत्या 30 तारखेपर्यंत आम्हाला आदेश दिले जमा करण्यासाठी. हो, तर आज 1 तारीख आली आहे. हा, तर आता ते कसं आहे, तो मार्च महिन्यापासून सांगत आहे हेच गोष्ट. हो विषय कसा आहे, आपण शेतकऱ्याला द्यायचं म्हणलं तर यायला अडचण निर्माण होते ना. बरोबर आहे ना. हा. कंपनीवाले कंपनीवाले काही देतच नाही, कारण की म्हणजे कंपनीवाल्याला याच्या काय साठवलोट आहे ना, आमदार खासदार याचे लोकप्रतिनिधीचं न यांचं. माहित राहत का आपल्या नाही, ब्रह्मपुरीच्या? कृषी अधिकाऱ्याचा याच्यामध्ये काही रोल नाही राहत. हा कृषी अधिकारी फक्त यांना मागणी करू शकते का तुम्ही या शेतकरी इतके इतके प्रलंबित यांना द्या. हम्म हा, पण हे पीक विमा कंपनीवाल्यांचं काम आहे का देणं नाही देणं. शासन यायला पुरवठा करणं, आपण फक्त 1 रुपया भरतो. हो 1 रुपयाच्या व्यतिरिक्तची रक्कम सरकार देते. केंद्र सरकार आणि राज्य सरकार भरते. हे भरते, ते भरल्यानंतर मग हे याने अनिवार्य आहे देणे. हा बरोबर आहे. 72 तासाच्या आत क्लेम केली तर आपल्याला ते क्लेम लागू होते. 73 तास झाला तर लागू नाही. आता असे नियम शेतकऱ्यावर आहे. त्याच्यावर काहीच नाही आहे. त्याच्यावर म्हणजे सरकार द्यायचं आहे ना. तर मग आता कास्तकाराचं ते सरकार ज्यांनी असतं. 72 तासाच्या नंतर क्लेम केला त्याला भेटणार का नाही भेटणार? कारण की त्याचे प्रतिनिधी आलेच होते. आले होते ना. तुम्ही एक काम करा, तुम्ही नाही का, तुम्ही जे शेतकरी आहे हा त्या 72 तासाच्या नंतर क्लेम केलेले, हा तुम्ही जर 2-3 जण असेल किंवा एक जरी असेल, हा त्या ब्रह्मपुरी तुमच्या नावानिशी बातमी लागते. अच्छा तुमची बातमी नावानिशी लागल्यावर तुमच्या शेतात बांधावर येईल, नाही तर कृषी अधिकाऱ्याचा फोन येईल तुम्हाला, नाही तर तालुका विमा अधिकाऱ्याचा फोन येईल. हा पण तुमचंही काम होते 100%. अच्छा. नुकसान आपलं झाल्यावर मग हे करायचं का? पीक विमा आपण काढतो का याच्यासाठी? नुकसान भरपाई झाली पाहिजे, त्यासाठीच भेटतात ना आपल्याला. मग विमा देतो काय? मग हे 8-8 महिने पैसे नाही दिले तर मग यायचं जमते का? हो ना. ते आपल्याला नाही म्हणत ना. आपल्याला म्हणजे सरकार आपलं ना. सरकारनं हे दोघे जण मिळून राहतात, ते कमिशन एकमेकाला देतात ना, चुपचाप राहतात. ते तसंच आहे. मरण म्हणजे शेतकऱ्याचंच आहे ना. लोकप्रतिनिधी मजबूत राहिला तर पदाधिकारी कसं वाकवता येते. अधिकारी काय हो ना. आता आमचे हे वडेट्टीवार साहेब काही बोलतच नाही. ते तसंच आहे. मी पालकमंत्र्याला 4 वेळा फोन केला ह्या एका महिन्यात. हा पीक विमा म्हणलं तर तो फोनच नाही घेत. पीए पासूनच कट करून टाकते. अच्छा. असा विषय आहे. दुसरा सुधीर विषय दुसरा विषय मुनगंटीवार सोबत म्हणलं तर बोलले का? घेते. आपला थेट त्याच्यासोबतच बोलतो ना. आपला निवडून काय दिलं त्याला? काम करायसाठी दिलं, कायच्यासाठी? ते आता ते 90 करोड पैकी ते 50 करोड वगैरे मिळवून देतो असे पद्धतीचे ते मेसेज दिसला ना. हो, पण कधी? शेतकरी मातीत गेल्यावर का? बरं चांगला झाला ना ते पडले तर. नाही, जागेवर तर आले. पडला म्हणजे शेतकरी कधीपर्यंत? हे पुन्हा विधानसभेमध्ये येणे बसणारच आहे ना. बीजेपी पडणीच आहे. पडणे म्हणलं तर आपल्याला पीक विमा ज्या शेतकऱ्याला भेटला ना, तो का म्हणून मतदान करणार आहे? साहजिकच आहे. नाही कापसाचे करत. सोयाबीनचे भाव पाडले. ते आता हेक्टरी देणार आहे म्हणजे 5,000 कधी देते तर. तरी देऊन काय करते भाऊ? इकडं 10,000चा कापूस 7,000ची सोयाबीन 4,000 वर आणून ठेवल्यावर आपल्याकडूनच 5,000 लुटले नाही. हो ना. मग क्विंटल मागे 10 क्विंटलची सोयाबीन झाली 4,000 7,000 रुपये विकली तर 30,000 रुपये आपल्याला भेटत होते. हो ना. ते 5,000 देतात म्हणते. 5 दिले, 25 कुणाचे मायनस म्हणजे आपण माणूस. आपणच जाऊन. मग घ्यायच्या खिशातून किती आहे का? नाही. मग असं आहे. आमदार खासदार त्याची आहे. त्याला का पैसाच पाहिजे फक्त. मग आमदार शेतकऱ्याच्या खासदार आहे. पैशाची तरतूद होत नाही. याच्या पगाराची कशी तरतूद होते खासदार आमदाराच्या? ते न बोलताच आपला विधेयक पास करतात. आपल्यासाठी काय मग इथं 8-8 महिने लागते. 8-8 महिने कुठे? आता पुढच्या वर्षी, आता या महिन्यातच 1 वर्ष होईल. 1 वर्ष झालं. त्या कृषी अधिकारी मॅडमचा नंबर देऊन पाहू का तुम्हाला? द्या ना. थांबा बरं 1 मिनिट. तुमची ब्रह्मपुरीची का? हो.
त्यांच्याकडे हा विषय नाही राहत. त्यांच्याकडे नाही राहत का? नाही नाही, सिद्ध पीक विम्याचे अधिकार आहे. कारण ते सांगू शकते का या शेतकऱ्याचं असं असं आहे. अच्छा. पण ते क्लेम करणं न ते पास करणं ते त्यांच्याकडेच आहे, म्हणजे पैशाचा पुरवठा करणं नाही का. आपला त्या विमा प्रतिनिधी म्हणजे ब्रह्मपूरचा एक जण आहे, त्याच्यानंतर एक चंद्रपूरचा आहे. तुम्ही ब्रह्मपूरवाल्यासोबत बोलल्या का? ब्रह्मपुरीवाल्यासोबत बोललो. आता तुम्ही ते चंद्रपूरवाल्यासोबत का बरं नाही बोलत? त्यासोबत बोलून पहा ना. त्यांच्यासोबत बोललो मी, जिल्ह्याचे प्रतिनिधी आहे त्यांच्यासोबतच बोललो. अच्छा, तर ते 8 दिवसात म्हणे. या गोष्टीला 8 दिवस झाले ना? मी कमीत कमी 20-22 तारखेची गोष्ट आहे. मी तर व्हिडिओ टाकला तो हा, बोलल्या माहित आहे. बरोबर. हा. कारण आपण स्वतः शेतकरी आहे ना, शेतकऱ्याचं दुखणं आपल्याला माहिती आहे काय ना काय नाही. हा. तर आता हे 5-6 दिवसात टाकतील का? याची काही शाश्वती नाही भाऊ. जोपर्यंत आपल्या शेतकऱ्याच्या अकाउंटवर मेसेज येत नाही तेव्हापर्यंत काय गॅरंटी नाही. हा, नुकसान भरपाईचे जमा झाले वाटल्यास. मी जशी KYC केली 1 तासाच्या आत नाही का मेसेज आला. हो, ते अतिवृष्टीचे ना जुलैच्या. हो हो, ते जमा झाले, 100% जमा केले. हो, ते माहित आहे, केले. पण हे कसं यायच्या ते तेवढे 51 कोटीची तरतूद नाही आहे. तेवढे पैसे उपलब्ध ना म्हणून हे पैसे खात्यात टाकत ना आपल्या. अच्छा. ते मंजूर करायसाठी यायले आता किती वर्ष लागते का. आता यावेळेस जर नाही टाकलं तर काय बीजेपीला वोट नाही करत लोक. शेतकरी वोटच नाही करणार. वोट करायचा विषयच नाही ना. हे निवडणूक आहे म्हणून हे आता उलटाटेव करत तरी आहे. हो, नाही तर तेही नसता गेला. तेही नसता दिला यांनी. हा, नाही 2-2 वर्ष नाही दिले ना मागची. हो, 2020 चे दिले का आपल्याला? नाही याचीच आहे. ते कधी देणार आहेत आणखी? हे का ते आता पचल्यातच जमा आहे. हो ना, कोणीच आवाज नाही उठवत. हे कसं तेव्हा तेवढे शेतकरी नव्हते ना. हो ते आता कसं आता 1 रुपया काढला त्यामुळे आता शेतकरी जास्त वर्ग आहे. हो हो, बरोबर आहे. तेव्हा जास्त म्हणजे माहिती नव्हती शेतकऱ्याला कसं आहे काय असं आहे. तर काही अपडेट आहे का 2020 ची वगैरे? तो पीक विम्याचा तालुका प्रतिनिधी आहे ना तुमचा, हा. त्याच्यासोबत थेट बोला ना, असा असा विषय इतके काय अपडेट सांगा, त्यांच्याकडे राहते अपडेट. हो, तर त्यांना म्हंटलो ना, त्यांच्यासोबत बोललो होतो. ते म्हणे तर वरच्या साहेबाकडे लिस्ट राहते म्हणते शेतकऱ्याची, आमच्याकडे लिस्ट नाही राहत म्हणते. जिल्हा प्रतिनिधीकडे. हो, त्या साहेबाकडे लिस्ट राहते म्हणते. हो यांच्याकडे कसं जेव्हा वाटप